आवाजातील माझे माहेर पंढरी आहे भीमर येत्या तिरी हे गाणे ऐकत ऐकतच उठायचो. लहान असल्यापासून या पंढरीच्या विठ्ठलाचे आकर्षण असायचे. कारणही तसेच होते. माझे काका वारकरी संप्रदायातील होते. त्यामुळे ते आषाढी एकादशीला पंढरीची वारी करून परत यायचे आणि येताना आम्हा लहान मुलांसाठी काही आणत असत. त्याची आम्हाला उत्सुकता असायची. वर्षामागून वर्ष सरले आणि आम्ही मोठे झालो तसेच वारीचे आकर्षण कमी झाले. पण वारी समजू लागलो आणि वारीमध्ये जायचं असेल तर भजन करावे लागते ही अट गावातील चर्चेंमधून ऐकण्यास मिळायची. यामुळे भजन करण्याकडे वळलो. टाळ कधी हातात आले नाही, मात्र हाताने टाळ वाजवायचो आणि भजनी मंडळात सामील व्हायचो. असे शालेय जीवनात घडले. हे सर्व त्या पंढरीच्या विठोबाच्या दर्शनासाठी करायचो. शालेय जीवन संपले आणि महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर या भजनापासून दूर झालो. मात्र पंढरीचे आकर्षण कमी झाले नाही. यामागे काय कारण असेल? आषाढी एकादशी ही पंढरीची वारी पावसाळ्याच्या तोंडावर येते. वारकरी मंडळी सहसा शेतकरी असतो आणि शेतात आपली पेरणी पूर्ण करून वारीसाठी रवाना होत असतो. कधी कधी निसर्ग नियम मोडते आणि पेरणी करायला उशीर होतो, तरी शेतकरी आपली वारी चुकवत नाहीत. या वारीत बरेच काही शिकायला मिळते. मुंगी ज्याप्रमाणे वाटचाल करतात अगदी त्याप्रमाणे वारकरी आपल्या घरातून जत्त्याच्या जत्ते निघतात आणि वारीत सामील होत असतात. शिस्त हा त्यांच्या अंगात असलेला एक महत्त्वाचा गुण येथे दिसून येतो. कुठल्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नसतानाही वारकरी लोकांची स्वयंशिस्त पाहण्याजोगी असते. स्वतः तयार केलेली शिस्त असल्यामुळे ती मोडण्याचा प्रश्न येत नाही. या लोकांमध्ये अजून एक महत्त्वाचा गुण दिसून येतो, तो म्हणजे इतरांना सहकार्य करणे. वारीमध्ये पायी चालत असताना अनेक समस्या निर्माण होतात, पण त्याचे काहीच वाटत नाही. कारण वारीमध्ये लोक एकमेकांना सहकार्य करीत वाटचाल करीत असतात. त्यामुळे कोणालाही समस्या निर्माण झाली तरी त्याचे काही वाटत नाही. प्रेम करीत जा, आपणास नक्कीच प्रेम मिळेल. द्वेषातून द्वेषच निर्माण होतो याची प्रचितीसुद्धा या निमित्ताने येते. सासरी गेलेल्या मुलीला आषाढी एकादशीच्या निमित्ताने माहेरी जाण्याचा योग येतो. वर्षातील सणांची सुरुवात या सणाने होते. जशी माहेरी जाण्याची ओढ लागलेली असते तशीच वारकरी लोकांनाही पंढरीच्या वारीची ओढ लागलेली असते. म्हणूनच म्हणावसे वाटते, पाऊले चालती पंढरीची वाट.